गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. ज्या दिवशी आपल्याला सगळ्यात जास्त कामं असतात ना, त्या दिवशी अजून जास्त त्याच्यामध्ये काम ॲड ऑन होत असतात. सो ॲक्च्युली झालं असं आहे की उद्या आम्हाला वॅकेशनसाठी जायचं आहे. सो ते कुठे जायचं आहे हे मी तुमच्याशी शेअर करेलच. आणि त्यासाठी मला पॅकिंग पण करायची आहे. सो पॅकिंग सगळी बाकी आहे माझी. सो मी आज सकाळी पॅकिंग चालू केली आहे, पण मग झालं असं की जे हाऊस हेल्पिंगसाठी ज्या ताई येतात त्यांनी पण आज नेमकी सुट्टी घेतली. सो ते पण एक अजून काम वाढलं माझं. सो पॅकिंग तर मी पॉज केली आहे आणि प्रिशासाठी काही स्नॅक्स बनवायचे होते मला, तर ते पण अजून बाकी आहे. कारण की मागच्या काही दिवसांपासून ना इकडे जा तिकडे जा किंवा दुसरे काहीतरी कामं असतातच. त्यामुळे हे जे काम आहे हे पॅकिंगचं वगैरे हे थोडंसं राहूनच गेलं. आणि कितीही आधी म्हणजे पॅकिंग करून घ्या 2-3 दिवस आधी, पण पहिला 1 दिवस आधी जी पॅकिंग असते ना ती खरी पॅकिंग असते. कारण की खूप साऱ्या अशा गोष्टी असतात की नाही ठीक आहे आता आपल्याला 1-2 दिवस लागणार आहे, सो जाण्याचे 1 दिवस आधी जेव्हा फायनल पॅकिंग करू तेव्हा ठेवू. असं करता करता ऑलमोस्ट माझ्या बाबतीत तरी असंच असतं. ऑलमोस्ट 60 to 70% गोष्टी अशाच असतात की जे ठीक आहे वेळेवर पॅकिंग करताना ठेव. सो त्यामुळे मी ना म्हणजे असं 2-3 दिवसासाठी जेव्हा जायचं असतं ना तर तेव्हा मी वेळेवरच वेळेवर म्हणजे 1 दिवस आधीच पॅकिंग करत असते. सो आता ते सगळं बाकी आहे. लंच वगैरे पण बाकी आहे. प्रिशाचं तर झालं आहे जेवण करून. सो ती तिच्या दादाजींसोबत खेळते, ते एक काही टेन्शन नाही मला, कारण की तिला दादाजी असले एकदा की तिला खेळायला कोणीच लागत नाही. सो ती आता त्यांच्यासोबत खेळतीये. तोपर्यंत आता मी आधी लंच करून घेते आणि मग पॅकिंगला सुरुवात करते आणि सोबतच जे स्नॅक्स बनवायचे ते पण बनवून घेते. सो चला आजच्या ब्लॉगला कंटिन्यू करू. आणि जेव्हा पण कुठे जायचं असतं ना तर मी नोट्समध्ये काही लिस्ट बनवून ठेवत असते, म्हणजे काय काय घ्यायचं आहे. आणि हे आमच्या तिघांसाठी बनवत असते, म्हणजे माझं, राहुलचं आणि प्रिशाचं. आणि प्लस प्रिशाला खाण्यासाठी अजून काय काय घेऊ शकते मी याची पण एक वेगळी लिस्ट बनवते, म्हणजे वेळेवर काही राहायला नको. आणि आम्ही आता आहे ना फक्त 2-3 दिवसांसाठीच जातोय. म्हणजे आता उद्या जाऊ, उद्याचा स्टे असेल, परवाचा स्टे असेल आणि संडेला आम्ही रिटर्न निघणार आहे. सो त्यामुळे काही जास्त मोठी बॅग नाही घेते मी, ही एक बॅग घेते. आणि ही बॅग आहे ना म्हणजे मला तरी ही खूप युजफुल वाटते, कारण की अशी एक्सपांड पण होते ही. सो जेव्हा पण असं काही जास्त दिवसांसाठी जायचं नसेल ना तर तेव्हा मी हीच बॅग कॅरी करत असते, कारण की ठेवण्यासाठी पण चांगली आणि याच्यामध्ये स्टोरेज पण खूप चांगलं आहे. म्हणजे असं तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. स्पेसिफिकली ही बॅग आहे ना प्रिशाचीच असते जेव्हा मी जास्त दिवसासाठी जरी जात असले तरी. आता यामध्ये मी सगळे मस्त आमचे पटापट असे सगळे कपडे ठेवून घेते. आणि मी ही जी पॅकिंगची लिस्ट बनवते ना तर ही मला नेहमी युजफुल ठरते. जरी आम्ही 1 दिवसासाठी जरी कुठे जात असलो ना तेव्हा पण मी ही ट्रिक यूज करते. इवन जर आता कुठे बाहेर पण जायचं असेल तेव्हा पण मी हे करते, कारण की याने ना खूप मला म्हणजे नेहमीच फायदा होतो. तुम्ही पण ही ट्रिक नक्की ट्राय करून पहा. आता हे झाल्यानंतर मला प्रिशाच्या कपड्यांची पॅकिंग करायची आहे आणि त्यानंतर राहुलच्या कपड्यांची पण पॅकिंग करायची. सो आता प्रिशा तिच्या दादाजींसोबत खेळते, तोपर्यंत माझ्याकडे फ्री टाईम आहे. नाहीतर मग तिने जर पाहिलं की इथे कॅमेरा पण चालू आहे आणि इथे पॅकिंग करते तर ती येणार आणि एक कपडे काढणार. कारण की खूप आधीपासूनच मी हे सगळे कपडे वॉर्डरोबमधून काढून ठेवले होते की कोणते कोणते घेऊन जायचे, कोणते कधी कसे, असे सेक्शन वाईज ठेवलेले. पण प्रिशाने ते पाहिलं, ती आली आणि तिने सगळे कपडे असे अस्ताव्यस्त करून टाकलेले. सो आता ती तिच्या दादाजींसोबत खेळतीये आणि या टाईमचा मी फायदा उचलून मी पटकन पॅकिंग करून घेते. आम्ही 1 दिवसासाठी जरी कुठे जात असलो ना तर मी प्रिशाच्या काही मेडिसिन्स आहेत ज्या बेसिक म्हणजे त्या ठरलेल्या आहेत की कुठेच गेले ना तर त्या मेडिसिन्स मी कॅरी करते म्हणजे करते. कारण की आपल्याला माहिती नाही आपण कुठे जातोय तर नेमके कोणत्या गोष्टी कुठे भेटतील बाहेर. त्यामुळे मी हे कॅरी करत असते नेहमी. म्हणजे प्रिशाच्या तरी असतातच असतात, काही दुसरं राहिलं तरी चालेल पण तिच्या सगळ्या गोष्टी मी आधी ठेवत असते. आणि एक अशी बॅग असते जी बॅकपॅक, त्याच्यामध्ये मी सगळं म्हणजे मॉइश्चरायझर, बॉडी लोशन जे पण काही असतं तिचं आमचं ते सगळं क्रीम वगैरे जे काही असेल, परफ्यूम वगैरे ते सगळं ठेवत असते. म्हणजे ती बॅग गाडीमध्येच असते, म्हणजे मी डिक्कीमध्ये नाही ठेवत, जेणेकरून उन्हामुळे त्या गोष्टींवरती काही इफेक्ट नको व्हायला. माझी पॅकिंग चालू होती तोपर्यंत इकडे प्रिशाचं खेळणं चालू होतं. थोड्या वेळासाठी आलेली ती माझ्याकडे, पण मग नंतर मी तिला पुन्हा इकडे घेऊन आलेली, असं म्हणून की मी पण आता पॅकिंग करत नाही, मी पण इथेच बसते म्हणून. मग ती इथे आली आणि तिच्या दादाजींसोबत खेळत होती. हे बघा प्रिशाचं कसं रडणं चालू आहे. का बरं रडते तू प्रिशा? पॅकिंग तर आता ऑलमोस्ट झाली आहे माझी, फक्त आता किचनचं बाकी आहे. किचनचं म्हणजे हेच प्रिशाचं स्नॅक्स वगैरे ते ठेवायचे बाकी, आणि तिच्यासाठी राईस ते पण ठेवायचं अजून, ते बाकी नाही. नंतर मग संध्याकाळी मी प्रिशासाठी जे पण काही स्नॅक्स बनवायचे किंवा जे घेऊन जायचे ते सगळं पॅकिंग करायला घेतलेलं किचनमध्ये, कारण की माझी दुसरी पॅकिंग तर झालेली. कपडे
फक्त किचनची तेवढी पॅकिंग बाकी होती माझी. सो म्हटलं आधी ज्या गोष्टी म्हणजे डिरेक्टली पॅक करायच्या आहेत त्या आधी पॅक करून घेते. जसं की राईस घेत होते यावेळेस मी प्रिशासाठी, आणि मखाना वगैरे ड्राय रोस्ट करून घेणार होते. जेव्हा प्रिशा 6 महिन्यांची झाली ना तेव्हा मी एक इलेक्ट्रिक केटल घेतलेली, आणि जेव्हा पण आम्ही कुठे असं बाहेर जायचो ना तर ती 1-1.5 वर्षाची होईपर्यंत तरी मी त्या केटलमध्येच बनवायचे तिचं 3 टाईमाचं जे पण काही असेल ते, कारण की मी असं बाहेरचं तिला जास्त द्यायचं नाही लहान असताना. आणि त्या केटलमध्ये इझिली सगळं काही बनवून जातं. आणि इव्हन दो मी कधी कधी तर शिरा पण बनवून द्यायचे तिला, म्हणजे रवा वगैरे जो असायचा ना तो घरूनच ड्राय रोस्ट करून घ्यायचे, आणि तूप आणि साखर गुड ते तर नेहमी सोबत असायचंच माझं. म्हणजे तिथे गेल्यानंतर जास्त प्रिपरेशन करायला नको आणि क्विकली सगळं काही बनून जाईल. इव्हन दो आताही मी ते फॉलो करते. म्हणजे ब्रेकफास्ट किंवा लंच तिने जर प्रॉपर नसेल केलेलं तर तिला रूमवरती आल्यानंतर मी असं काहीतरी बनवून देते, शिरा किंवा उपमा किंवा भात वगैरे असं बनवून देते आणि ते खाऊ घालते तिला. म्हणजे घरचं पण खाणं होतं आणि तिला असं म्हणजे बाहेरचं जे तिला कधी खाऊ वाटलं तर ते पण होतं. सगळे असं मी काही पॅक करून घेतलेलं आहे, आणि सोबतच काही फ्रूट्स पण घेतलेले. सो फ्रूट मी असं घेतलं आहे की जे बाहेर खराब नाही होणार उन्हामध्ये. सो मी ते ड्रॅगन फ्रूट घेतलं आहे यावेळेस. संध्याकाळी नंतर मी आणि प्रिशा पार्लरमध्ये आलेलो, कारण की मला थ्रेडिंग करायची होती. मी तिला घेऊन येणार नव्हते, पण दुपारी ना प्रिशाची थोडीशी झोपमोड झालेली लाईट गेल्यामुळे. तर संध्याकाळी ती थोडीशी अशी चिडचिड करत होती. म्हटलं मी हिला पण घेऊन जाते बाहेर, तेवढंच तिचा मूड फ्रेश होईल, म्हणून मग तिला इथे घेऊन आले. सो आता माझी किचनची पण पॅकिंग होत आली. किचनची म्हणजे प्रिशाची खाण्याचं आहे. सो तिला म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये पण मी देत असते थोडंफार, आणि इव्हनिंग स्नॅक्समध्ये वगैरे. सो आता ही पटकन मी खाण्याची एक वेगळी बॅग आहे, याच्यामध्ये सगळं काही भरून ठेवते. म्हणजे काही जरी लागलं तिथे तर असायला पाहिजे. आणि थोडेफार ड्राय फ्रुट्स पण घेतले तिला मंचिंगसाठी, म्हणजे गाडीमध्ये म्हणा किंवा संध्याकाळच्या वेळेस. कधी कधी तिचं असं असतं की खेळण्यामध्ये ब्रेकफास्ट पण करत नाही ते व्यवस्थित, मग नंतर भूक लागते, मग त्यावेळेस खाण्यासाठी द्यायला हे घेतलंय मी. आणि थोडेसे राजगिऱ्याचे लाडू पण घेतले. टिफिनमध्ये हे मी डब्यामध्ये पण घेऊ शकते, पण त्याला जागा जास्त लागते, त्यामुळे असं कॅरी बॅगमध्येच प्रेफर करते. म्हणजे हे जर संपले तर हे आपण तिथे थ्रो करून देऊ शकतो आणि तेवढी जागा रिकामी होऊन जाते बॅगमध्ये. सो मी असं कॅरी बॅगमध्येच प्रेफर करते. सो आता मी सगळं पटपट ठेवून देते, आणि मग बाकीचं तर काही नाही आहे. पण इथे भांडे खूप जास्त पडलेले, म्हणजे आज सकाळपासून कंटिन्यू काही ना काही चालूच होतं माझा. त्यामुळे आता हे सगळं खूप आवरायचं पण बाकी आहे. आणि आता आय गेस 10:30 वाजता आहेत. सो मी पटकन हे आवरून घेते, बॅगमध्ये सगळं सामान ठेवून घेते. आणि आता तुम्हाला प्रिशाचा पण आवाज येत असेल, कारण की तिला पण आता झोप येते. तिची पण जरा थोडीशी चिडचिड होते. लवकर उठली दुपारी, आणि नंतर थोडंसं खेळली पण थोडीशी चिडचिड पण होते. आणि ही जी बॅग आहे ना, म्हणजे खाण्याचं जे पण काही सामान आहे ते मी एक वेगळ्याच बॅगमध्ये ठेवत असते, कारण की त्यात जर बॅगमध्ये सगळंच काही ठेवलं तर म्हणजे काही सांडलं तरी तर मग ते चान्सेस असतात. आणि ही बॅग आहे ना, म्हणजे आल्हाद आपण ठेवू शकतो, त्यामुळे मी असं याच्यातच एक वेगळीच बॅग प्रेफर करते. केटल पण याच्यात आहे, सगळं जे पण काही खाण्याचं असेल ते सगळं याच्यातच असेल. सो ही बॅग तर रेडी आहे. आता फक्त प्रिशासाठी काही टॉयज घ्यावे लागतील, ते बघते मी, आणि हे सगळं आवरून घेते. जसं की मी आधी तुम्हाला सांगितलं, प्रिशा थोडीशी अशी क्रँकी होत होती, म्हणून इथे राहुल तिला खेळवत होते, म्हणून तिचा मूड थोडासा असा चांगला झालेला. आता तिचा मूड चांगला आहे तोपर्यंत मी पटकन आमची जी पॅकिंगची लिस्ट आहे ती चेक करून घेते. म्हणजे काही राहिलं असेल तर ते मला पॅक करता येईल, आणि मग माझी पॅकिंग पण कंप्लीट होऊन जाईल. सो आता वाजता आहेत 11, आणि पॅकिंग सगळी झाली आहे. किचनचं पण मी सगळं आवरून घेतलंय. प्रिशाचं जे पण खायचं होतं ते पण पॅक केलंय. आणि जे काही म्हणजे आता आम्ही नाही इथे 2 दिवस, सो म्हणजे घरामध्ये ज्या गोष्टी काही आहे का नाही, जे वेस्ट होत आहे का नाही, ते पण मी संध्याकाळी चेक करून घेतलेलं. सो आणि इथे प्रिशाचं धिंगाणा करणं चालू आहे. ती काय माहिती आज काय झाले, खूप जास्त किरकिर करत होती. मे बी तिला गरमी खूप जास्त होते, त्यामुळे ती जास्त चिडचिड करते आज. सो आता तिला राहुल इथे बेडरूममध्ये घेऊन बसले AC लावून. सो आता ती कुठे मोकळं खेळते, नाही तर खूप जास्त चिडचिड करत होती, कंटिन्यू चिडचिड करत होती. आम्हाला पण समजत नव्हतं की नेमकं काय झालंय, पण आता ती शांत आहे. सो चला, याचसोबत आजचा ब्लॉग इथे सेंड करते. सकाळी उद्या लवकर उठायचं आहे. सो चला, यासोबत आजचा ब्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढे अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.